महाराष्ट्रातले अनेक कीर्तनकार असतील, माझ्यासारखे छोटाले भाऊ असतील, अनेक महाराज मंडळी येऊन ताईंचं सांत्वन केलं. आमच्या भाऊजींची कन्या असणारी ऋतुजा ने पण आईचं चांगलं सांत्वन केलं बरं. आणि त्या दुःखातून सावरून आज त्या कथा कीर्तन करतायत. पण कथा कीर्तन करत असताना त्यांची आठवण झाल्यानंतर तर 2-4-5 दिवस झालं मला भाऊजीचं थोडंसे आठवण एखादी सांगायची होती. पण भाऊजींचं नाव निघलं की तिच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं, म्हणून मी थोडं टाळत होतो. पण जीवनामध्ये तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबतीला जर कोण असत तो फक्त आणि फक्त पती असतो. बरं लक्षात असू द्या माता, पती जवळ जेवढं तुम्ही व्यक्त होऊ शकता तेवढं जगामध्ये तुम्ही कोणासोबतही व्यक्त होऊ शकत नाही. किती मोठं दुःख असू द्या, किती मोठी अडचण असू द्या जीवनामध्ये, तुम्ही एक वेळेस आईवडिलांना नाही सांगणार, पण स्वतःच्या पतीला पूर्ण त्या ठिकाणी किती मोठी त्या ठिकाणी अडचण असू दे, संकट असू दे, सांगू शकता. तरी मला ती हमेशा म्हणत असते, आणि जरी ते आपल्यातून निघून गेलेले असले ना तरी ते माझ्यासोबत हमेशाच आहेत. त्यांनी अनेकांना सही केले. संदीप महाराजांना माहितीच की आम्ही बीडला ज्यावेळेस राहायला आलो, एकटाच रूम कडून राहत होतो मी. अनेक असे आमच्यासारखे कलाकार होते, महाराज मंडळी होते. अनेकांना मेसचे पैसे असतील, रूमचा किराया असेल, स्पर्धा परीक्षेची तयारी जर कोणी करत असेल, अनेकांना सह्य करणारे वैकुंठवासी राधाकृष्ण गायकवाड पाटील होते. आणि त्यांचं अनेकावरती प्रेम होतं. पण काय काळाने घाला घातला. पण आमचे भाऊजी असणारे आज भगवंताच्या द्वारामध्ये असतील. पृथ्वीराज तर खूप छोटा होता पहा. ज्यावेळेस कीर्तनाची प्रॅक्टिस करत असताना तो मला म्हणतो, राधे राधे मामा, मी कीर्तनकार बनल्यानंतर हे सगळं पाहायला माझे वडील असते तर खूप पोटामध्ये काल होतं मात्र. अशा छोट्या बालकांना त्या ठिकाणी असं उघड्यावरती ठेवून भगवंताने एवढ्या लवकर त्यांना न्यायला नव्हतं पाहिजे. पण चला, भगवंताला आवडले असतील म्हणून भगवंत त्यांना घेऊन गेले. आज त्यांच्याच या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर ताईंनी व त्यांच्या पूर्ण परिवाराने सुंदर कृष्ण कथेचं नियोजन केलेलं आहे. आज कृष्ण लोकामध्ये त्यांना भगवंताच्या जवळ स्थान प्राप्त झालेलं असेल. बोला ना, राधे राधे. दोन सगळ्यांना पडेगा. झटणारा माणूस, अनेकांच्या सुखदुःखामध्ये सामील असणारा माणूस, अशा माणसाला भगवंत लवकर का घेऊन जात असतात? त्यावेळेस लक्षात येतं देवाला चांगलेच माणसं आवडत असतील. बरोबर आहे? वाईट माणसं भगवंताला आवडतात का? चांगले माणसं भगवंताला आवडत असतील. राधाकृष्ण गायकवाड पाटील यांनी अनेकांना मदत केली, अनेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होते. नवे नवे तर आमच्या ताई कीर्तनकार घडल्या. त्या कीर्तनकार बनत असताना सदैव त्यांच्या सोबतीला राहून आमच्या ताईंना सक्षम बनवलं. आणि पतीचा त्या ठिकाणी खूप मोठा सपोर्ट असल्यामुळेच ताई आज महाराष्ट्रातल्या खूप महान अशा कीर्तनकार बनल्या. फक्त भगवंताला एकच प्रार्थना होती की देवा, हा आनंद त्या ठिकाणी ताई घेत असताना एवढ्या लवकर त्या ठिकाणी आमच्या भाऊजीला घेऊन जायला नव्हतं पाहिजे.